माझा हक्क नाहीये का तुमच्यावर? आहे. म्हणूनच मी इथे आले आणि मी इथून नाही जाणार. माझं कशातच मन लागत नाहीये. सतत तुमचाच विचार येत असतो. मी इथेच राहायचं ठरवलंय. बस. हे बघ, मला तुझी अवस्था कळतेय. मला सुद्धा तुझ्यापासून लांब राहणं आवडत नाहीये. पण तू बघतेस ना आश्रमातली गर्दी, ही माणसं येत आहेत जात आहेत. हे जनकल्याणाचं व्रत हाती घेतलंय, ते पूर्णत्वास न्यायला नको का? तूच सांग. अशातच मी माझ्या घरच्यांना इथे राहायला परवानगी देत नाहीये आणि तू इथे राहिलीस तर माझे भक्तगण काय म्हणतील? हे बघ, तुला तुझ्या आईकडे लक्ष दिलं पाहिजे. तूच आहे त्यांची काळजी घेणारी, त्यांना समजून घेणारी. एकतर त्यांचा नवरा गेलाय, त्यांच्या स्वतःच्या मुलानं त्यांना मारून टाकलंय. अशात तू त्यांना समजून नाही घेणार, त्यांची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? तू सांग. पण विण काही नाही. तू शांत राहा. मी काय सांगतो ऐक. मी लवकरात लवकर तुला आश्रमात घेऊन येण्याची सोय करेन. खरंच? खरंच. कोण? काय डिंपल? हाँ ते कार्यक्रम ते तयारी करायची ना. कसली तयारी? कुठला कार्यक्रम? गुरुपौर्णिमा. पौर्णिमा संपली नाहीये ना अजून. रात्रभर ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, ईश्वराचं ध्यान करायचं आहे. हे पूर्ण रात्रभर चालणारच. तेच सांगायला आली होतीस ना? हाँ हो. डिंपल, हाँ तू थोडा वेळ बाहेर थांब. हाँ. मी बावरी, काळजी करू नकोस. आपण लवकरच एकत्र येऊ.